नमस्कार पालक, शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या YouTube चॅनलवर। तर आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका। पाठ 11वा, आपली हवेची गरज। हा फुगा घ्या आणि फुगवा। फुगा मोठा झालेला दिसतोय की नाही? काय भरलं फुग्यामध्ये तुम्ही? हवा। छान। हवा आपल्या अवतीभोवती पसरलेली असते, ती आपल्याला जाणवते, पण दिसते का ती आपल्याला? हवेला रंग असतो का? नाही। वास असतो का? नाही। आणि चव? नाही। आता रोज दिवस रात्र सगळ्या वेळी आपण नाकानी हवा आतमध्ये घेतो की नाही? त्याला काय म्हणायचं? श्वास घेणं। आणि त्याच वेळेला नाकानी हवा बाहेरही टाकतो, त्याला म्हणायचं उच्छ्वास सोडणं। श्वास आणि उच्छ्वास या दोघांचा मिळून श्वासोच्छ्वास होतो। आपण न थांबता सतत हा श्वासोच्छ्वास करत असतो, त्याला म्हणायचं श्वसन। आणि म्हणून शांत झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होताना दिसते की नाही? कारण तो झोपेमध्ये सुद्धा श्वासोच्छ्वास करत असतो। आपल्या शरीराचं काम व्यवस्थित चालायला हवं असेल तर आपल्याला हवेची गरज असते। श्वास घेताना आपण हवा आत घेतो। हवेमुळे आपल्याला ताजतवानं वाटतं आणि हवा तो उत्साह या हवेमुळेच मिळतो। माणसांना जशी हवेची गरज असते तशी इतर सर्व सजीवांनाही असते आता तुमच्यातले काही हुशार लोक मला विचारतील की मासे पाण्यात राहतात, मग ते श्वासातून हवा कशी आत घेणार? छान प्रश्न आहे। पण मासे पाण्यामध्ये राहतात तर पाण्यात विरघळलेल्या हवेचा ते वापर करतात। म्हणून काही लोकांच्या घरात पाण्याने भरलेल्या काचेच्या पेटीत मासे पाळलेले असतात की नाही? तर पेटीतल्या पाण्यातली विरघळलेली हवा कमी व्हायला लागली तर मासे मरून जातील, म्हणून त्या पेटीतल्या पाण्यात सतत हवा सोडावी लागते। म्हणूनच जर तुम्ही बघितलं तर अशा पेटीतल्या पाण्यातून एकसारखे बुडबुडे येताना तुम्हाला दिसतील, त्याचं कारण हेच आहे। आता एका पेल्यात अर्ध्याहून अधिक स्वच्छ पाणी घ्या। वर्तमानपत्राच्या कागदाचा एक छोटा तुकडा घ्या आणि त्याची बारीक सुरळी करा। सुरळीचं एक टोक पेल्यातल्या पाण्यात बुडवा आणि दुसऱ्या टोकानी पाण्यात फुंकर मारा। काय बरं आढळतं? पेल्यातल्या पाण्यात बुडबुडे येतात। म्हणजे काय झालं? तर फुंकरीतून हवा पाण्यात शिरली आणि बुडबुड्यांच्या रूपाने बाहेर पडली। आता स्वाध्याय। गाळलेले शब्द भरा। टिंब टिंब चालू असल्याने झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होत असते। श्वासोच्छ्वास। टिंब टिंब आपल्या अवतीभोवती पसरली आहे। हवा। माणसाप्रमाणेच इतर सजीवांनाही हवेची टिंब टिंब असते। गरज। आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।